विठ्ठल विठ्ठल कुंडलिका वरदासी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की योगीराज गंगागिरी महाराज सद्गुरु नारायण गिरी महाराज भवानी माता की जय अडबंगीनाथ महाराज छत्रपति शिवाजी महाराज बजरंगबली हनुमान की जय श्री रामचंद्र भगवान बोलो रे भाई संतन की जय विठला 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 भावे गावे गीत शुद्ध करुण्या चित्त तुझ बाबा आहे देव तरी हा सुलभा उपाय अनेकांचे कानी गुण दोष मनानाने तुझा बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझा बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाय वेचीते वचन जेने राये समाधान तुझा भावा आहे देव तरी हा सुलभ उपाय तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझा बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाय पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमो सरे चरण संतांची या सरे चरण संतांची या सरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लादोलू पावन झालो चराचरी तो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतम साधु संन्यासी युगम मुखे असे वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरीं परब्रह्म स्वरूपम गोरक्षे जालिंदर चर्पटास्य अडभंग काणेप मच्छिंद्र आद्या चौरंगी रेवानक वर्तनी संज्ञा भूम्यान भुवर्ण नवनाथ सिद्ध धन्य धन्य अडभंगनाथा धन्य धन्य अडभंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो तुमच्या चरणी ठेवितो तुमच्या
ठेवितो माथा तुमच्या चरणी ठेवितो माथा धन धन तुमच्या चरणी ठेवितो तुमच्या चरणी ठेवितो तुमच्या चरणी ठेवितो धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा. प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्यमूर्ती संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अत्यंत महत्त्वाचा अभंग आज आपल्या इथे कीर्तनासाठी निवडलेला आहे. या अभंगामध्ये महाराज तुम्हाला जीवनात अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन करतात ते अशा पद्धतीचं आहे. आपल्याला जर देव हवा आहे, देव पाहिजे आहे आणि देवाकरता जर आपण जीवन जगत असेल तर काय करावं लागेल त्याची मार्ग या अभंगाद्वारे सांगतात. देवाची प्राप्ती करण्याकरता कोणता उपाय सोपा आहे, कोणतं साधन करावं लागेल महाराज या अभंगाद्वारे प्रगट करतात की देव जर पाहिजे असेल तर त्या ठिकाणी भगवंताचं भावनेने गीत गावं लागेल. भावे गावे गीत. बरं ते गीत गात असताना भावना असावी, श्रद्धा असावा, प्रेम असावा आणि मग ते गीत गावा. पण एवढ्यावरती महाराज भागले नाही किंवा झालं नाही. महाराज म्हणतात भावाने, आवडीने, प्रेमाने गीत गावा पण चित्त शुद्ध करून गावा. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करावा. कशा करता करायचंय महाराज? देव तुला पाहिजे असेल तर हा सोपा उपाय. तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देव पाहिजे असेल तर याच्यापेक्षा दुसरा उपाय सोपा नाही. भावनेने प्रेमाने गीत गा, चित्त शुद्ध करा आणि मग देव आपला करता येतो. केला अनेकांनी करणं सोपं आहे आणि म्हणून त्याकरता शुद्ध करून चित्त भावनेने गीत गावा. कशा करता तर तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. सगळ्यात सोपा उपाय आहे. भाऊ थोडा स्पीकरचा आवाज कमी करा, स्पीकरचा आवाज कमी करा. विठाल विठाल विठाल. हो, कल्पना करा देव पाहिजे असेल, देव हवा असेल आणि देवाकरता आपण प्रयत्न करत असाल तर मात्र सोपा उपाय कोणता आहे? परमार्थात आल्यानंतर परमार्थ करत असताना अनेकांचे एकाने गुण दोष मनानानी. गुणालाही महत्व देऊ नका, दोषालाही महत्व देऊ नका आणि त्याचे गुणही बघू नका, कोणाचे दोषही बघू नका. का बघायचं नाही? देव हवा असेल तर तूच हवा आहे देव तरी हा सुलभ उपाव. म्हणजे गुणदोष न बघता अनेकांच्या गुणादोषांकडे दुर्लक्ष करून आपण परमार्थ केला तरच तो आपल्याला देव प्राप्त होईल. त्याकरता हा सोपा उपाय आहे. महाराज म्हणतात म्हणून मात्र अनेकांचे काने गुणदोष मनानाने. गुणही नको आणि दोषही नको. कशा करता तर तुझ व्हावा आहे देव. देवा करता हे करावा लागेल. आणि हे करत असताना आपल्याला जर ऋषी मुनी साधू संत भेटले, मिळाले, कळाले, प्राप्त झाले तर ते भेटल्या त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हा. त्यांच्याच चरणावरती डोकं ठेवा, मस्तक ठेवा. कशा करता ठेवायचंय? संतांच्या चरणावरती मस्तक. देवा करता मस्तक ठेंगणा करिया संतांच्या चरणा. कशा करता तर तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देवा करता हा सोपा उपाय आहे. आणि हे करत असताना संत जे मार्गदर्शन करतील, संत जे ज्ञानामृत देतील ते वचन मात्र घ्या. वेचिते वचन जेणे राहे समाधान. आम्हाला समाधान मिळावं वाटतं, आम्हाला समाधान राहावं वाटतं, प्राप्त करावं वाटतं. तर जेणेकरून समाधान आम्हाला मिळणार आहे, प्राप्त होणार आहे, त्याकरता अशा संतांच्या विचारातून वचनातून ते शब्द बाहेर पडतील, ते वचन बाहेर पडेल. ते संतांचं वचन वेचून घ्या, अर्थात जीवनात प्राप्त करून घ्या. कशा करता तर देव पाहिजे असेल तर. आणि हे सगळं करता करता महाराज फार महत्वाचं या ठिकाणी मार्गदर्शन करतात. महाराज म्हणतात हे सगळं काही करत असताना थोडा थोडा का होईना, फार नाही करता आला तरी थोडा थोडा प्रत्येकाच्या जीवनामध्ये करता यावा असा परोपकार करावा. तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार
परोपकार, थोडा थोडा का असाना परोपकार करावा. कशा करता करायचा आहे? देव आपल्याला पाहिजे असेल तर तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. याच्यापेक्षा सोपा उपाय नाही. महाराज या अभंगाचा सरळ सरळ अर्थ अशा प्रकारे सांगतात. विठाल विठाला विठाला हो. आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, सुवर्ण महोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, देवी भागवत कथा असे अनेक कार्यक्रम आपण या ठिकाणी सुवर्ण महोत्सवानिमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने, भास्करगिरी बाबांच्या कृपा आशीर्वादाने, आचार्य हरिभक्ती पारायण शुभम महाराज कांडेकर बाबा आणि विकास महाराज बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह इथे सुरू आहे. आज कीर्तन तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची सेवा समस्त आयोजक संयोजकाच्या वतीने माझ्याकडे इथे आलेले आहे. आजचे संत पूजेचे यजमान आदरणीय श्री सुदामराव तुकाराम पाटील आसने यांच्या वतीने आजचं संत पूजन आहे. आणि आजचे अन्नदाते आहे श्री सोपनराव बाबूराव पाटील आसने, श्री बाबासाहेब अंबादास पाटील दरेकर आणि श्री जालिंदर तबाजी पाटील आसने, श्री संदीप भाऊसाहेब पाटील आसने अन्नदान आहे. आणि श्री सुदामराव तुकाराम पाटील आसने यांच्या वतीने संत पूजन आहे. आज आपण तिसऱ्या दिवसाची सेवा इथे भगवंताच्या चरणी समर्पित करत आहोत. समस्त आयोजक संयोजक भजनी मंडळी, शारदा महोत्सव एकत्र करणारे हे मंडळ आणि सर्वांच्या वतीने आपल्या गावात हा 50वा सुवर्ण महोत्सव साजरा होतो आहे. समस्त गावकऱ्याचं भाग्य आहे, गुरुवरे नारायणगिरी महाराजांची कृपा आहे, म्हणून 50वं वर्ष आनंदात साजरं होत आहे. अविरत अखंडपणे सदैव सातत्याने 50 वर्षाचा परमार्थ आपल्या माळावडगावमध्ये अविरत चालू आहेत. मनापासून समस्त आयोजक संयोजकांना धन्यवाद देतो. या ठिकाणी देवी भागवतही चालू आहे. आचार्य श्री हरिभक्ती पारायण डॉक्टर शुभम महाराज कांडेकर महाराजांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या मुखारविंदातनं या ठिकाणी देवी भागवत आहे. ते आज मृदंगावरही बसलेले आहेत. कधी कधी गायलाही असतात, कधी कधी वाजवायलाही असतात, कधी कधी कथा सांगायला असतात, कधी काकड्यालाही असतात. आणि पूर्ण या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये थांबले. मनापासून महाराजांना धन्यवाद. दुसरे महाराज या ठिकाणी आहेत विकास महाराज बनसोडे, नाही हे वाजवायला बनसोडे महाराज वाचवायला आहे. व्यासपीठ चालक म्हणून ते आहे. व्यासपीठ चालक इथे विकास महाराज आहे. मृदुंगाचार्य ओमकार महाराजांकडे आहे. व्यासपीठ पण असणारे या ठिकाणी म्हणजे किती कार्यक्रम करतात, आडबंगच आहे. व्यासपीठ आहे तुमच्याकडे आहे. विकास महाराज आणि शुभम बाबाकडे व्यासपीठ आहे. दुपारी काकडा आहे, भजन आहे, गाथा भजन आहे, देवी भागवत आहे, हरिपाठ आहे, कीर्तनही आहे. धन्यवाद आहे. जेवायला फक्त आमच्या पंक्तीला म्हणजे जमला. जोरात टाळ्या वाजा सर्वांनी. एवढे कार्यक्रम एका महाराजांनी करावा म्हणजे आडबंगच आहे की नाही. देवाच्या देवस्थानाच्या आणि गावाच्या वतीने तुम्हाला मनापासून धन्यवाद. विठाल हो. एका कार्यक्रमाला एका महाराजांनी थांबणं ठीक आहे, पण सगळ्याला वेळ देणं आणि त्या नवरात्र काळामध्ये इतकी सोपी गोष्ट नाही. मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांची चाल झाली, सुंदर चाल ज्यांनी गायली ते आदरणीय पवार महाराज, टेकाळे महाराज, मनापासून त्यांना धन्यवाद देतो. कैलास महाराज दुशिंग या ठिकाणी गायनाचारी आहेत. नखनगिरी महाराज आहे. विनयकरी महाराजपासून तर सगळे आमचे प्रमोदांना, तरुण भजनी मंडळी, आमचे ऑर्गन वादक, पेंटर साहेब आणि सगळे. आता बघा ना, हे सगळे मंडळी गावातील एवढे तरुण असे कपडे घालून आहे की आळंद देऊन आणले तसे. म्हणजे आपल्या गावातले सगळे तरुण एवढे सुंदर भजनी आहे. मनापासून तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आमचे मोठेवाड गावचे तात्या आणि सर्व गावकरी भजनी मंडळी, मामाठाणकर या ठिकाणी भजनी मंडळी आहेत. खोकरचे या ठिकाणी भजनी मंडळी आहे. चोपदार मात्र दोन्ही पाहिले तर पहिल्यांदाच भेटले मला, कारण मी आमच्या या दोघा चोपदारांना पहिल्यांदाच पाहिले या कपड्यामध्ये. फोटोवाले भाऊ विनंती आहे तुम्हाला, फोटोवाले भाऊ दोघांचे आबा पुढे या. फोटोवाले भाऊ यांचा एक फोटो चांगला काढून घ्या, कारण पहिल्यांदा असणारे आलेले चोपदार आहे ना फोटोवाले योगेश बोकारा,
कारण मी म्हटलं हवा भाऊ दिसत आहे पण तसे एक काय असं वाटलं, पण तेच निघाले नेमके. तर खऱ्या अर्थाने आपल्या गावात जर एवढे सुंदर चोपदार झाले आहेत तर एकदा जोरात टाळ्या वाजायच्या त्यांच्या. मनापासून चोपदारांना दोघांना धन्यवाद देतो. तसे आपले प्रत्येक माणसं तयार व्हायला पाहिजे, परमार्थ त्याच्याच करता आहे. मनापासून त्यांना धन्यवाद देतो. सगळे टाळकरी, विद्यार्थी वृंद, सगळे भजनी मंडळी, बरं का तात्या, सगळ्यांना धन्यवाद देतो. तुळशीवाला महिला, पुरुष मंडळी, आपण सर्वांना धन्यवाद देतोय. बाळ गोपाळ, निपणी वाडगावचे बाळ गोपाळ आहे, हे कांडेकर बाबांनीच आणलेले दिसतात. निपणी वाडगावून आलेले आहेत, त्यांच्याकरता एकदा धन्यवाद, टाळ्या वाजून धन्यवाद द्यायचे आहे. या ठिकाणी आमचे सगळे पत्रकार बंधू आवर्जून उपस्थित आहे, सगळ्यांना धन्यवाद देतो. इलेक्ट्रिक मीडियावाले आपल्यालाही धन्यवाद देतो, चॅनलवालेलाही धन्यवाद देतो. सुंदर सिस्टीम आहे, आपल्याला धन्यवाद. मंडप डेकोरेशन, लाइटिंग आपल्या सर्वांनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी केलेले आहेत, आपल्या सर्वांना धन्यवाद. जेवणाकरता सुद्धा वॉटरप्रूफ मंडप आपण तयार केलेला आहे, आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आमचे भामाठाणकर गावकरी आवर्जून बहुसंख्येने तात्या, आपण सगळेजण उपस्थित आहात, तुम्हाला मनापासून धन्यवाद. या ठिकाणी आपल्या परिसराचे नेते आदरणीय काळे पाटील आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत. या कार्यक्रमाकरता उपस्थित झाल्याबद्दल काळे पाटलाला सर्वांच्या वतीने धन्यवाद देतो. बरं का सुदामप्पा, आज पूजनावाल्याला धन्यवाद द्यायला लावतो म्हणजे झालं, आणि मंदिरवाल्याला धन्यवाद द्यायला लावतो. आपण या ठिकाणी आहात, हरिभक्तीपारायण रामभाऊ महाराज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालेले आहात, मग आपण सगळे गावकरीच आहोत, सगळ्यांना धन्यवाद देतो. अशोकराव आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन विचाराला प्रारंभ करतो. विठ्ठल विठ्ठल हो. बाबासाहेब पाटला समवेत आदरणीय साहेब आहे आमचे विठ्ठल बोनाव, शिवाजीराव वने पाटील, अरे मामा आले आमचे, राहुरी तालुका, अनेक वेळेस जेवलो नव्हती आम्ही. मामाचे माझे संबंध चांगले. वने पाटील या ठिकाणी आलेले आहेत आरळगाववरनं, त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो. आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन विचारायला प्रारंभ करतो. विठ्ठल खऱ्या अर्थाने या काळामध्ये श्रावणामध्ये खूपच कार्यक्रम जास्त झाल्यामुळे थोडीशी तब्येत नादुरुस्त होती. सकाळ संध्याकाळ दुपार कार्यक्रम चालू आहे. आजही सकाळी संगमनेर तालुक्यामध्ये औजीनाथ मंदिर लोहाऱ्याला कार्यक्रम होता आणि दुपारी लोणी भागात कार्यक्रम होते. धावपळ नवरात्राची सर्वांकडेच आहे. सुंदरसं वातावरण आपल्या गावात आहे. मातेच्या मंदिरामध्ये दरवर्षी हा सुंदर सोहळा आणि यावर्षी सुवर्ण महोत्सव. आज या उत्सवाकरता ज्यांनी आशीर्वाद दिले, भेट दिली, ते शांती ब्रह्म भास्करगिरी बाबांचे चरण आज लाभलेले आपल्या मंडपात. सकाळच्या सत्रामध्ये ते आशीर्वाद देऊन आपल्याला गेलेले आहेत, या मंडपात येऊन गेलेत. असे संत बोलून येत नसतात, आग्रह करून येत नसतात. जेव्हा ते येतात तेव्हा गावाचं आणि भक्तांचं भाग्य उदयाला आल्याशिवाय राहत नसतं, ध्यानात ठेवा. आणि म्हणून भाग्याचा उदय तीही जोडी संत पाय. भाग्याचा उदय जेव्हा होतो तेव्हा संत चरण आपल्याला प्राप्त होत आहे. आणि गुरुवर्य भास्करगिरी महाराज आज कलियुगातील अत्यंत मोठे थोर संत म्हणून आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये त्यांना मानले जाते. राम मंदिराच्या त्या पूजनाकरता असेल, भारताच्या सर्वोच्च असणाऱ्या कार्यामध्ये भास्करगिरी बाबांचं नाव मात्र आग्रह आणि प्रेमाने घेतलं जातं. हे आपल्या जिल्ह्याचं आणि आपल्या परिसराचं भाग्य आहे. त्यांचे चरण या ठिकाणी लाभलेले आहेत. कधी कोणावर रागून बोललेले आपल्याला कधी आठवत नाही, कधी उंच आवाजात कोणाला बोलले असेल असं कधी आपल्याला जाणवत नाही. आणि म्हणून त्यांच्या नावापुढे शांती ब्रह्म लागलेले आहेत. आणि आज त्यांचं दर्शन झालं आणि त्यांची कृपाही झालेली आहे. आणि संतांची कृपा जर झाली तर काय होणार नाही. संत असं वर्णन करतात, धरातील हाती संत कृपावंत, धरातील हाती संत कृपावंत, संत हाती संत कृपावंत, धरातील हाती संत कृपावंत, दळापाळे त्यांचा पंढरीनाथ, दळापाळे त्यांचा पंढरीनाथ, दळापाळे त्यांचा पंढरीनाथ. धरातील हाती संत कृपावंत, लळापाळे त्यांचा पंढरीनाथ. संतांनी हातात धरलं, मनावर घेतलं,
पंढरीनाथला पालन करतो, लढवाळपणाने जवळ घेतो, ही संतांची कृपा आहे. संता कृपा झाली इमारत फळाली, इमारतीला देखील फळ यावा ही संतांची महती आहे. आणि मायबापांनो, या ठिकाणी कीर्तन करत असताना मला 2005चा प्रसंग आठवतो. गुरुवारी नारायणगिरी बाबांचं काल्याचं कीर्तन याच ठिकाणी झालं होतं आणि देवीकडे तोंड करून होतं. बरोबर आहे, देवीकडे तोंड करून विजयादशमीच्या दिवशी 2005 साली, आणि त्याच दिवशी आडबंगनाथ महाराजांच्या मंदिराचं भूमिपूजन झालं होतं. ते इथूनच आपण सगळेच होतो, पाहिलंय आपण. आणि गुरुवारी नारायणगिरी महाराजांनी तेव्हा असा मंडप होता. बरोबर आहे, देवेकडे तोंड करून मंडप होता. दुपारच्या वेळेला कीर्तन झालं, आपण सगळेच होतो, पाहिलंय, अनुभवलाय. गुरुवारी नारायणगिरी महाराजांची कृपा आपल्या गावावरती, आपल्या परिसरावरती सदैव आणि सातत्याने प्राप्त झालेली आहेत. कारण या जगतामध्ये अनेक संत झालेले आहेत, अनेक महंत झालेले आहेत, पण एक संत असे झाले, चालते बोलते सूर्यासारखे तेजस्वी परखड व्यक्तिमत्व असणार, एकदा वाक्य बोलले, जीवनात कधी माघार घेतली नाही, ते एकच संत झाले, त्यांचं नाव नारायणगिरी महाराज. बोलले आशीर्वाद दिला, सामान्याला आशीर्वाद द्यावा आणि त्याचं सहज कल्याण होऊन जावा. गुरुवारी नारायणगिरी बाबांच्या लीला आगाध आहे, त्यांचं कार्य जे अप्रतिम आहे. आणि मायबापांनो, आपल्या सर्वांना जर परमार्थ कोणी शिकवला असेल तर गुरुवारी नारायणगिरी बाबांनी शिकवला. आपण दगडातला देव कोणी पाहिला? शुभम महाराज दगडातला देव प्रसन्न करण्याकरता एवढी तपश्चर्या, एवढे साधनं, एवढे अट्टहास करण्याची शक्ती आजच्या काळातल्या माणसाकडे नाहीये. पण नारायणगिरी महाराज सारख्या संतांची कृपा जर सहज झाली, संत कृपा होता पशु बोले वेद. ज्ञानोबारायांचं पाहिलंय आपण, रेड्याच्या मुखातून वेद बोलावा, ही ज्ञानोबारायांची कृपा आहे. रेड्याच्या मुखातून वेद बोलण्याची शक्ती आमच्या महाराष्ट्रातल्या संतांमध्ये आहे. नोहे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. पांडुरंगाने प्रकट व्हावं, मूर्तीतून बाहेर यावं आणि पांडुरंगाने नामदेवाला समवेत जेवण करावा. इतकी सोपी गोष्ट नाही. नामदेवाच्या समवेत देव जेवला हो. देवाने जेवण केलं. प्रसंग असा होता, आईने सांगितलं, नामदेवा अरे तुझे बाबा आज घरी नाहीये, देवाला नैवेद्य घेऊन तू जातो का बाळा? आई आदेश ग, तुझी आज्ञा आई, तू जर आज्ञा देत असेल तर मी नैवेद्य घेऊन जायला तयार आहे माते. नामदेवाने आईच्या आज्ञेने नैवेद्य घेतला. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेले. 11 वर्षाची मूर्ती होती, छोटस बाळ होतं. देवासमोर गेल्यानंतर जीवनात पहिल्यांदाच गेले. वडिलाच्या गैरहजेरीमध्ये नैवेद्य नेण्याचा प्रसंग ज्यावेळेस नामदेवावरती आला आणि तडा 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 चालत मंदिरामध्ये गेले. नैवेद्य हातात होता, नैवेद्य देवांच्या समोर ठेवला आणि सांगितलं, देवा आज माझे बाबा नाही रे, देवा बाबा नाहीये, देवा जेवण कर रे. पण देव बोलत नाही, देव जेवत नाही. परिणाम असा झाला, पहिल्यांदा गेलेला मुलगा 11 वर्षाच्या वयातला मंदिरात गेला, देव जेवत नाही. 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाली, देव जेवत नाही. नामदेवाने सांगितलं, देवा काही चुकी झाली असेल तर माफी मागतो, मला नैवेद्य कसा दाखवावा हे माहित नाही, जेवण कसं करू घालावं हे माहित नाही, पण देवा चुकला असेल तर क्षमा कर रे, पण जेवण कर. तरी देव बोलत नाही. नाही बोलणारा देव. शेवटी नामदेव म्हणाले, हे देवा जर तू बोललाच नाही, तू नैवेद्य खाल्लाच नाही, तर मी तसा परत जाणार नाही. मी परत जाणाऱ्यापैकी भक्त नाही, मी परत जाणारा व्यक्ती नाही. जर तू नैवेद्य खाल्ला नाही, माझा प्राण तुझ्या चरणावर समर्पित करेल. तरी देव बोलत नाही. नामदेव म्हटले, देवा अंत पाहू नकोस रे, फार वेळ झाला, जेवत नाहीस. आणि मग नैवेद्य बाजूला सरकवलं. हे देवा एकदा सांगतो, जेवण कर. नाही ऐकलं. 3 महिनेपर्यंत तू जेवला नाही तर तुझ्या चरणार बिंदावरती मस्तक असणार अर्पण करेल आणि मस्तकच फोडील. तरी देव काही बोलत नाही.
एक दोन तीन म्हटले, धाडकन डोकं हादरणार. तितक्यामध्ये पांडुरंग प्रगट झाले आणि डोक्याखाली हात लावले. मूर्तीतून प्रगट होऊन सांगितलं, नामदेवा अरे बाबा ये बस. प्रगट झाले, जेवण केलं, मोकळं ताट घेतलं. नामदेवराय घरी आले. आईने सांगितलं, दाखवला का नैवेद्य बाळा? आई दाखवला. मग कुठे आहे नैवेद्य? म्हणले दाखवलं देवाला. अरे पण तो प्रसाद कुठे आहे? म्हणले देवाने खाल्ला. आई म्हणले लाबाड बोलतो तू. अरे दगडातला देव कुठे खात असतो का? त्याला फक्त दाखवाय. लोक फार नाटकी हो. ज्याला खायचं असतं त्याला देत नाही, आणि ज्याला खायचं नाही त्याला दाखवल्याशिवाय राहत नाही. देव कुठं नैवेद्य खातो म्हटले. मग खात नाही तर द्यायचा कशाला? नाही वा, देवाने खाल्ला आई नैवेद्य. खोटं बोलू नकोस. देवाने नैवेद्य खाल्ला नाही, तू खाल्ला असावा. नाही का आई, तुझी शपथ सांगतो घेऊन की देवाने नैवेद्य खाल्ला. नाही रे, खोटं बोलतोस. तितक्यामध्ये वडील आले. दोघांनी ही चर्चा ऐकली की देवाने नैवेद्य खाल्ला. परिणाम वडिलांनी विचारलं, बाळा नैवेद्य दाखवायला गेला, कुठे आहे तो? म्हणले देवाने खाल्ला बाबा. मग नैवेद्य जर देवाने खाल्ला असेल, जेवण झाल्यानंतर दूध द्यावा लागतं. नैवेद्य झाल्यानंतर दूध द्यावा लागतं. जर देवाला केशरयुक्त दूध घेऊन जा बरं. परिणाम असा झाला, नामदेव म्हणाला, भोळा भाळा साधा हा नामदेव दुधाचा पेला घेतला आणि देवळात गेला. मंदिरामध्ये नामदेवाने प्रवेश केला. परिणाम असा झाला की त्या ठिकाणी दूध घेतलेलं आहे, केशरयुक्त दूध आहे, आणि देवाला सांगितलं, आता देवा दूध घे. झोपायच्या आधी जेवण केल्यानंतर शहाणे माणसं जुन्या काळातले दूध घेऊन झोपायचे. कॅल्शियम सरळ जरी व्यवस्थित राहतं. आता व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी विचारूच नका, सगळ्या शरीरात कमी व्हायला लागतं. कारण गावरान गाईचे दूध नष्ट झाले, दूध आपल्याला मिळत नाही. पण पूर्वीचे माणसं रोज दूध, दही दूध खात असायचे. दूध रोज झोपताना घ्यायचे. शरीर हे तंदुरुस्त असायचं. देवा दूध घे असं म्हटल्यानंतर देव तरी काही बोलत नाही, दूध घेत नाही. कारण देव ज्या वेळेस देवापुढे नामदेव गेला आणि त्याच ठिकाणी मायबापांनो नामदेव सरळ गेलेला आहे. पण हे लपत लपत आई वडील आले होते. खिडकीतून बघत होते, हा पेतो का देवाला देतो. आई वडील बघत होते. पण देवाला कळालं, ये जर बघत असेल तर यांना दर्शन द्यायचं नाही. देव काही घ्यायला तयार नाही. नामदेव म्हटलं, आपलं ठरलेलं आहे, लवकर जर नसला घेत फोडू का डोकं? देवच हादरला होता महाराज. डोकं फोडू का म्हटलं की भगवंत प्रगट झाले. परिणाम त्या ठिकाणी हातातला दुधाचा प्याला घेतला आणि गटा गटा पिऊ लागले. फिराविले देवळ जगा माझी ख्याती, जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिराविले देवळ जगा माझी ख्याती, जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. ही त्या नामदेवाची भक्ती आहे. ही घटना मायबापांनो, देवानी दूध प्यावा, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविले देऊळ, औंढा नागनाथाचं देऊळ फिरवलेलं आहे आणि पंढरपूरला पांडुरंगाने दूध प्यालेले आहे. हे नामदेवाची कीर्ती भक्तीमुळे घडल्या. मग अशी भक्ती करत असताना भक्तीचे लक्षण सांगितलेले. कशा प्रकारे तुकोबाराय म्हणतात, भक्ती करत असताना भक्ताच्या अंतःकरणामध्ये भाव असावा, तो शुद्ध असावा, तो सोज्वळ असावा, तो सात्विक असावा. सात्विक भावाने, शुद्ध भावाने, सोज्वळ भावाने अंतःकरण शुद्ध चित्त करून मग देवाचे जर गीत गायले त्याला देवाची प्राप्ती होती. आणि ते गीत कशा प्रकारे गावं? अभंगाचं पहिलं. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत.
गावे गीत भावे गावे गीत जय हो भावे गावे गीत 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 शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त शुद्ध करोनिया चित्त जय हो आये देव तुझे बाबा आये देव तुझे बाबा आये देव तुझे बाबा हे तुझे बाबा आये देव तुझे बाबा आये अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्ता. भावनेने जर ते गीत गायलं तर गीत गात असताना गीत अनेक प्रकारचे आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहेत, गावाकरता गायलेलं असतं त्याला ग्राम्यगीत म्हणतात, लोकाकरता गायलेलं असतं त्याला नाट्यगीत म्हणतात. लोकाकरता गायलेले लोकगीत आहे, नाट्यगीत आहे, ग्राम्य गीत आहे, देशाकरता गायलेले ते देशगीत आहे. आपण सर्वजन म्हणत आहोत, सारे जहां से अच्छा हिंदू सदा हमारा हमारा, सारे जहां से अच्छा. हे आपण देशाकरता राष्ट्राकरता गायलेलं गीत आहे. मग राष्ट्राकरता गायलेलं गीत आहे त्याला राष्ट्रीय गीत म्हणावं. आणि आपल्याला काहीच नाही कळालं तर आमच्या जुन्या काळातल्या महिला, काही नाही कळालं तर जुन्या काळातल्या महिला जात्यावरती गीत गायच्या. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, वव्या गावू कौतुके तो ये रे बा विठ्ठला, वव्या गावू कौतुके तो ये रे बा विठ्ठला. दळण मी दळीन पीठ मी भरीन, सासू पुढे ठेवीन तो ये रे बा विठ्ठला. हे जात्यावर गीत गायला जायचे जुन्या काळात. सासू आणि सासरा दीर हा तिसरा, वव्या गाऊ वरतारा तू ये रे बा विठ्ठला. जणी गीत गाईल किराती राहील, थोडासा लाभ होईल ये रे बा विठ्ठला. हे देवा ये, यांनी दळतांनी गात गायलं. दळीता कांडिता जेविता गे माये, हे दळीता कांडिता जेविता गे माये, दळिता कांडिता जेविता गे माये, दळिता कांडिता जेविता गे माये.
दळिता कांडिता जेविता गे माये 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 राम वेळो वेळा आम्ही गाऊ मी ये राम वेळो वेळा आम्ही गाऊ मी ये दळिता कांडिता जेविता गे माये दळिता कांडिता जेविता गे माये राम वेळ वेळा गाऊ वे राम वेळ वेळा गाऊ वाये दळिता कांडिता जेविता गे माये दळिता कांडिता जेविता गे माये आमच्या संतांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. कधी गावा त्याला दळिता कांडिता जेविता गे माये. दळतांनी कांडतांनी जेवतांनी त्याला गायलं हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करता हरी बोला. आणि म्हणून त्या हरीची जी भक्ती आहे ती सर्वांनी केलेली आहे. मायबापांना तो हरी अंतकाळी आम्हाला कामाला येणार आहे त्याची भक्ती प्रत्येकाने केली पाहिजे. आणि ती भक्ती करण्याकरता आम्हाला जीवन प्राप्त झालेलं आहे. ती भक्ती करत असताना त्याचं गीत गात असताना हे जीवन आम्हाला दुर्लभ मिळालेलं आहे. पण जीवन हे दुर्लभ आहे, क्षणभंगूर आहे. आज माणसं आपण आहोत तर पुढच्या वर्षीची गॅरंटी नाहीये. 50 वर्ष आपल्या सप्ताहाला झाले पण 91ला आपण असू गॅरंटी आहेत का? अशा बसलेल्या पैकी कोणी सांगल का महाराज मी पुढच्या वर्षी हजरच राहील कीर्तनाला? एक 100 रुपयाचा स्टॅम्प घ्यायचा आणि 100 रुपये स्टॅम्पवर प्रतिज्ञापत्र द्यायचं लिहून. कोणालाच देता येत नाही महाराज. ना बसलेल्याला देता येतात, ना गायकाला देता येतात, ना वाजकाला देता येतात, ना कीर्तनकाराला देता येतात. कारण क्षणभंगूर नाही भरवसा. वारे सावदा थोडा मायाशा काही नचले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोरा हे बळ सांगा राम राम स्वरा आधी लावो करगात घाला मुळ बंदी सांडवाऊ घ्याऊ पादी लक्ष लावून रहा गोविंदी गा. राम रामाचं स्मरण करा. जावा लागणार आहे. आपण इथे आलेलो आहोत. काही काळ संधी आपल्याला मिळालेली आहेत. जगण्याची संधी काही काळ मिळालेली आहेत. 100 वर्षाचं आयुष्य कलियुगात आपल्याला आहे. पण कोण राहतं 100च्या 100 पैकी? कोण जगतं 100च्या 100? गुरुवारी नारंगिरी महाराज अपवाद असे एखादे संत असतात ते 109 वर्ष आता आपल्यात राहिले. हे नारंगिरी महाराज होते. सामान्याला शक्य नाही. सामान्य माणसाला आयुष्य मिळालेलं आहे कलियुगामध्ये 100 वर्षाचं. अल्पायुष्य मानवती हो शत गणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय रे काय भजनाचे उरले ते पाहिगा. अल्पच आयुष्य मिळालेलं आहे 100 वर्षाचं. 100 पैकी 100 आपण असणार उपभोगत नाही. झोपेत 50 जातात. 100 वर्षाचं एक गणित करू आपण तुकोबारायांच्या भाषेतनं. अल्प आयुष्य मानव देह शत गणिले ते अर्धरात्र खाये. 50 वर्ष झोपीत गेले, 50 वर्ष जागृतीत आहे. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. मध्ये बालपण आहे 15 वर्षाचं वय. बालपणात 15 वर्ष गेले. आता शासनाने 18 ठरले. मतदान करायचं असेल तर 18 लागतात. शासन 18 वर्षाचं झाल्याशिवाय मतदान करू देत नाही. पण शास्त्राप्रमाणे असेल तर 15 वर्षे किमान बालपणात जातात. 100 पैकी 15 बालपणात गेले. 100 पैकी 10 वर्ष आजारात जातात. कोणाला ताप तर कोणाला सर्दी तर कोणाला कोणता ताप तर कोणाला कोणता ताप. तापाचे वेगळे वेगळे प्रकार आहे. संसाराच्या तापे तापोलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची. हे ताप आहे. ताप होताप आहे, त्रिताप आहेत, संताप आहेत. हे सगळे ताप जर बघितले तर याच्यामध्ये आपल्याला आयुष्य शरीराच्या आजारामध्ये 100 पैकी
10 वर्ष आजारात जातात, बालपणात 15 जातात, झोपेत 50 जातात, शिल्लक किती उरतात? 100 पैकी जर पाहिलं तर बालपणामध्ये 15 वर्षे, 10 वर्षे आजारामध्ये, 50 वर्षे झोपेमध्ये, तर उरले किती बरं का विठ्ठल? उरले किती? 25 वर्षे. आणि त्या 75 वर्षाला जर व्हायला जाऊ दिला असेल आणि मग एखादा म्हटला आपण आता परमार्थ करू, तेव्हा 75व्या वर्षी जर सावध झाला परमार्थ करायला लागला, त्याला नाकमुख गळू लागले, लाळा आणि शमुड, श्वनापरी गती झाली, अवघे करती हाडहाड, हाडहाड करू लागला, श्वनापती गती झाली, नाकात असणारं गळू लागलं, मुखात दात नाही राहिले. आणि मग मात्र दुसऱ्यानं कीर्तनाला लिहिलं आणि केलं. तिथे गेल्यानंतर तो म्हणायला लागला इथाल्ला इथाल्ला, त्याला विठ्ठल म्हणताच येत नाही, तो म्हणतो इथाल्ला इथाल्ला इथाल, विठ्ठल नाही म्हणत तो, विठ्ठल विठ्ठल नाही इथाल्ला. मारुती म्हणलं इथाल्लाच आहे तू, पण लग्नात आला होता त्याच्यानंतर आजच आला म्हटले तो. आता लक्षात घ्या, 75 वर्षाच्या वयामध्ये परमार्थ करायला गेला. विठ्ठल विठ्ठल स्पष्ट येणार नाही. विठ्ठल म्हणण्याकरता दाताचा आणि जिभेचा स्पर्श व्हावा लागतो, थोडा शेंडा दाताला लागावा लागतो, तेव्हा विठ्ठल शब्दाचा उच्चार होतो. पटत नसेल तर घरी जाऊन प्रयोग करा, विठ्ठल म्हणून बघा. विठ्ठल म्हणायला दाताचा स्पर्श करावा लागतो, त्याच्याशिवाय जमत नाही. तोपर्यंत विठ्ठल म्हणताच येत नाही. आणि ज्याला दातच नाही त्याला विठ्ठलच म्हणता येत नाही, तो म्हणतो इथाल्ला इथाल्ला. मारुती म्हणलं भाऊ तू इथाल्लाचे, पण लग्नात कुठं घालून आला होता, त्याच्यानंतर आजच आला. सांगा, असे जर परमार्थिक असेल तर कसं जमणार आहे? म्हणून आयुष्य एक क्षण सुद्धा वायाला घालू नका. माझे गुरुवारी नारंगिरी महाराज फार सुंदर सांगायचे. महाराज म्हणायचे एक सास मे जाथे त्रिभुवन का मोल, एक श्वास निघून गेला, त्रिभुवनाची जरी किंमत दिली तरी तो श्वास परत मिळणार नाही. म्हणून एक एक श्वास आपण भगवंताच्या भक्तीत लावा, भगवंताच्या चिंतनात लावा. आणि चिंतन केलं आणि भक्ती गेली, चिंतन केलं आम्हाला सुख मिळेल, चिंता गेली दुःख मिळेल. सुख पाहिजे असेल तर काय करा? भगवंताचं चिंतन करा. चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता. तुका म्हणे सुख देह निरासने, कावने सुख चिर निराजा. तुका म्हणे सुख देह निरासने, कावने सुख चिर निराजा. चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने चिंतने तद्रूपता. हो, सुख आम्हाला वाटतंय, सुख मिळावा वाटतंय, सुख प्राप्त करावा वाटतंय, तर चिंता करू नका, चिंतन करा. चिंतने चिंतने तद्रूपता, चिंतने नासतसे चिंता, चिंतने सर्व कार्य येई हाता, चिंतने मोक्षे सायुज्यता घर शोधितसे. हेची माझी विनवणी चिंतन करा रात्रंदिनी, शरण्य का जनार्दनी राम नाम चिंतावे. चिंतनामध्ये वेळ घालावा. आणि ते चिंतन करत असताना, ते गीत चिंतनातलं गीत गात असताना भाव शुद्ध असावा. आणि मग भावनेने गीत गायलं, अंतकरण शुद्ध झालं, चिंतन करू लागलो, चिंता सोडलेली आहे, भाव शुद्ध झालेला आहे. आणि जर हे गीत गायलं की आपल्याला देवाची प्राप्ती होईल. म्हणून महाराज म्हणतात भावे गावे गीत, पण शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध करून आम्ही गीत गावं. आणि ते गीत गायल्यानंतर फायदा काय? कशा करता गीत गायचंय? तुकोबाराय म्हणाले देव पाहिजे असेल म्हणून गीत गायचंय. ज्याला देव लागतो त्यांनी हा उपाय करा. दुसरं चरण, तुझ बाबा आहे देव, तुझ बाबा आहे देव, तुझ बाबा आहे देव, तुझ बाबा जय हो, आहे देव, जय हो. तुझ बाबा आहे देव, तुझ बाबा आहे देव,
बाबा आहे देव तुझ बाबा आहे देव तुझ बाबा आहे तुझ बाबा आहे देव तुझ बाबा तुझ बाबा आहे देव 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 तुझ बाबा दुसऱ्या चरणामध्ये महाराजांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. कशा करता गीत गायचं, कशा करता भक्ती करायची, तर देव पाहिजे असेल म्हणून करायचे आहे. देव पाहिजे असेल त्याकरता महाराज उत्तर देतात, तुझा बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाप. देव पाहिजे असेल त्याच्यापेक्षा सोपा उपाय जगात कोणता नाही. आणि परमार्थिक माणसाची वृत्ती एकदा एकाग्र चित्त करून परमार्थ करायला लागला की परमार्थातली पहिले पायरी आहे, कोणाचे गुणही बघू नका आणि कोणाचे दोषही बघू नका. कारण कोणाचे गुणदोष असेल प्रारब्ध अनुदान प्राप्त होत असतात. प्रत्येकाचं जीवन हे प्रारब्धानुसार घडलेलं आहे, बनत आहे. भिन्न भिन्न पिंड पिंड मतीर भिन्न. हा शरीर जे आहेत ते पंचमहाभूतापासून निर्माण झालेले आहेत. क्षितिजल पावक गगन शमीरा पंचमहाभूत आहेत. या शरीरामध्ये 5 जणांचं हे शरीर आहे. पाचापासून आपण उष्ण आणलेले आहेत. पाचांचा हा देह आणि उसना, या शरीराचे मालक 5 जण आहेत. म्हणून ज्ञानोबारायला एक शब्द प्रयोग करावा लागला, कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत. कवणाचा शब्द अनिर्वचनातला आहे. म्हणजे यांचंच असं म्हणाले नाही, कोणाची शंका निर्माण झाली. याचे 5 जण मालक हे शरीराचे. कोण कोण मालक आहे महाराज? शरीर हे 5 जणांना मिळून तयार झालेलं आहे आणि ते उष्ण आहे दिलेलं देवाने. उष्णे फेडिता धर्म तोची कोण? उष्ण फेडणारा धर्म कोणता आहे? शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहेत, शरीरामध्ये आकाश तत्व आहेत, जल तत्व आहेत, वायू तत्व आहे आणि अग्नी तत्व. हे 5 तत्व आहेत. पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि अग्नी या 5 मिळून हे शरीर तयार झालेले आहेत. त्या 5 मिळून तयार झालं आणि 5पासून आलेलं आहे. शेवटी 5च अर्पण करावं लागलं. माणसं मेल्यानंतर काय करतात? जाळतात. म्हणजे अग्नी आहे म्हणून अग्नीत विलीन. त्याची रक्षा पाण्यात सोडतात. जल तत्व आहेत.
पाण्यामध्ये विलीन करतात. जल तर आधीच आहे म्हणून जल तत्वामध्ये. वारं येतं ती रक्ष उडती, वायू तत्वात विलीन होती आणि वायू तत्व आहे म्हणून वायूत जाते आणि उडवल्यानंतर पुन्हा आकाशात जाते. आकाश तत्व आहे. आणि शरीरातले या ठिकाणी शेवटी जाळावा लागतो त्याला धरणीवरच. शरीराची होय माती, म्हणजे माती शरीरात आहे, शेवटी मातीच होणार आहे. हे 5 जणांपासून शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे, मातीच आहे. आणि बघा लहानपणी मुलं माती खातात, लहान लहान मुलं माती खात असतात. अहो माणसं खातील यात नवल नाही, भगवंताने सुद्धा लहानपणी माती खाल्लेली आहेत. भगवंताला ज्यावेळेस यशोदाता माता म्हणाले, हे कृष्णा तुमने माती खाई है? भगवान म्हणले नाही ग आई, मैया मोरी मैनाई माटी खायो. बलिराम दादा बहुत खिजायो, मैया मोरी मैनाई माटी खायो. मैया मैंने माटी नाही खाई. आणि आपल्या मराठीमध्ये तुकोबाराय वर्णन करतात, नाही गाई नाही खाली गमी माती आई गाई, नाही खाली गमी माती आई गाई नाही खाली माती आई गाई नाही खाली माते. बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा. आई ग आई नाही खाल्ली न आई ग आई नाही खाल्ली न आई ग आई नाही खाल्ली माती आई ग आई नाही खाल्ली या ठिकाणी महाराज वर्णन करतात, आई ग आई नाही खाल्ली ग मी माटी. बळीराम दादा खोट बोलो तो, बळीराम दादा खोट बोलो तो बळीराम दादा. आई नाही खाल्ली ग मी माती आई ग आई नाही खाल्ली ग मी माती आई ग आई नाही खाल्ली ग मी माती. आई माती खाल्ली नाहीस म्हणजे माती लहानपणी लहान पोरं खातात, शरीरामध्ये माती आहेत म्हणून महाराज म्हणतात शरीराची होय माती, एक दिवस मातीचं जाणार. आणि मग देव पाहिजे असेल तर काय करा, मरावा लागणार प्रत्येकालाच आहे. येथे उरू नाही आले अवतार, येरती पामर जीव किती. मग परमार्थात आल्यानंतर देव पाहिजे असेल तर कोणाकडे कोणाच्या गुणालाही महत्व देऊ नका, कोणाच्या दोषालाही महत्व येऊ नका. आणि गुण आणि दोष न अनेकांचे गुणदोष कानावर न येता, कानावर न घेता आपण भक्ती करत राहा. महाराज अनेक ठिकाणी कान न देता नामस्मरण करा. कशा करता करायचं, देव पाहिजे असेल तर 3रं चरण.
करा प्रेमाने सर्वजण. धन्यवाद. प्रेमाने सर्वजण आणि प्रेमाने भजन करायचंय. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई. स्वर स्वर विठोबा हरि जय हरि 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 विठोबा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय. गंगागिरी महाराज की जय. ब्रह्मणी नारायणगिरी महाराज की जय. भवन सिंह हनुमान की जय. नमः पार्वती पते हर हर जगदम्बा माता की जय. मुबारक हो माई मुबारक हो जय मुबारक हो माई मुबारक हो माई मुबारक हो माई अनेकांचे काणे काळजी नको करू. विठाला 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 हो. अनेकांचे काणे गुणदोष मनानानी तुझा बाबा ये देव तरी हा सुलभ उपाय. देव पाहिजे असेल तर आपल्याला या ठिकाणी मायबापांनो कोणाचे गुणदोष न बघता आपल्याला परमार्थ करावा लागेल. हे कशा करता करायचं आहे मायबापांनो. रामायणामध्ये शास्त्रामध्ये 2 संतांचं नाव आलेलं आहे. फार मोठे मोठे संत आहेत. एक आहे वशिष्ठ आणि दुसरे आहे विश्वामित्र.
या दोन बुवांचं कधीच पटत नव्हतं. त्याच्यातले वशिष्ठ शांत होते, पण विश्वामित्र फार कुर्दिष्ट होते. दोघंही सामान्य नाहीये. विश्वामित्र म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारा व्यक्ती आहेत. दुसरा ब्रह्मदेव आणि दुसरी सृष्टी निर्माण करणारा विश्वामित्र आहेत. पण त्यांचं आणि वशिष्ठाचं पटत नाही. सगळे जण त्यांना ब्रह्मऋषी म्हणायचे, कांडेकर बाबा, पण हे म्हणायचे महर्षी. ते म्हणायचे सगळे मला ब्रह्मऋषी म्हणतात, पण हा माणूस मला महर्षी म्हणतात. हे म्हाताराच्या विरुद्धात आहे ना, याचाच कार्यक्रम करतो म्हणले. आणि प्रत्येकाला असं वाटतं की आमचा विरुद्ध कोणीच नसावा, तो संपावा. असं कधी होत नाही. जर विरुद्धक नसेल तर तुमची कृती वाढणारच नाही आणि तुम्ही मोठे होणार नाही. ध्यानात ठेवा, शास्त्राचा सिद्धांत आहे. जर कदाचित रावण नसता, रामाला किंमत आली असती का? कंस नसता, कृष्णाचं चरित्र प्रख्यात झालं असतं का? जर दुर्जन नसता, सज्जनाला किंमत आली नसते. सज्जन आणि दुर्जन दोन्ही पूरक बाजू आहेत, पटत नाहीये. त्यांनी विचार केला, हा म्हातारा माझा विरुद्धात आहे ना, मग याचा कार्यक्रम करतो. एक दिवस असणारं सगळं जग ब्रह्मऋषी म्हणायचे, हे म्हणायचे महर्षी. आणि मग रात्रीच्या वेळेला कुटियाजवळ विश्वामित्र गेले. मारण्याच्या उद्देशाने मोठा दगड घेतला. म्हातारा झोपला की डोक्यातच टाकतो म्हटले. माता अरुंधतीने विचारलं, का हो, सगळं जग असणारं ब्रह्मऋषी म्हणणारं विश्वामित्राला आहे, पण तुम्ही महर्षी का म्हणतात? तुम्ही का विरोध करता? त्याने सांगितलं, याचं एकच कारण आहे, माझा विश्वामित्रासारखा ऋषी जगात श्रेष्ठ कोणी नाही. फक्त एक दोष राहिला, अहंकार नावाचा. तेवढा गेला तर माझ्या विश्वामित्रासारखा जगात ब्रह्मऋषी श्रेष्ठ जगात कोणी नाही. तो ब्रह्मऋषीच आहे, परंतु अहंकार असल्यामुळे, आणि जोपर्यंत अहंकार जात नाही तोपर्यंत तो ब्रह्मऋषी पदाला प्राप्त होत नाही. तो ब्रह्मऋषीचे कौतुक चाललं दोघा पती पत्नीचं, आणि तितक्यात हे डोक्यात दगड घालायला आले होते. ते म्हटले, म्हातारा विरोध करतो ना, डोक्यात दगड घालू, पण ज्या वेळेला आपल्या गैरहजेरीमध्ये आपला विरुद्धक ज्या वेळेस वर्णन करतो, ते वर्णन सामान्य नसतं, ते यथार्थ वर्णन असतं. दगड हातातला खाली पडला, पळत गेले आणि चरणावरती साष्टांग दंड प्रणाम केला वशिष्ठाच्या विश्वामित्राने. आणि तितक्यात वशिष्ठ म्हणाले, या ब्रह्मऋषी, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला, अभिमान गेला. तुका झाला, तुका अभिमान गेला, तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला. आणि वशिष्ठ त्यावेळेस म्हणाले, या ब्रह्मऋषी. आणि त्याच वेळेला नतमस्तक झाले विश्वामित्र, आणि आपलं मस्तक त्या वशिष्ठाच्या चरणावरती नतमस्तक केलं. अभंगाचं चौथं चरण. मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, करी संग
मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. कशा करता मस्तक संतांच्या चरणावरती ठेवायचं आहे? देव पाहिजे असेल तर तुझं बाबा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. हा सोपा उपाय आहे. म्हणून मायबापांनो मस्तक देवाच्या चरणारविंदावरती अर्पण करावा, नतमस्तक करावा. आणि हे करत असताना संत जे वचन बोलतील ते वचन आपल्या अंतःकरणामध्ये घेऊन जावा. वेचिते वचन जेणे राये समाधान. समाधान मिळावं वाटत असेल तर ते वचन आपल्या अंतःकरणात घ्यावा आणि ते वचन जर घेतले तर जीवन धन्य होतं. आणि हे सगळ्या गोष्टी करता करता मायबापांनो सप्ताहाचा शुद्ध उद्देश काय आहे? आपल्या वारकरी संप्रदायाची सर्वात श्रेष्ठ परंपरा जर कोणती श्रेष्ठ असेल मायबापांनो तर सर्व समाजाने एकत्र यावं आणि भगवंताची भक्ती करावा. हा संप्रदाय म्हणजे वारकरी येतात. जात धर्म गरीब श्रीमंत स्त्री पुरुष सगळ्यांना परमार्थात अधिकार दिला तो वारकरी संप्रदाय. आणि वारकरी संप्रदायाची निर्मिती तिघा पंथापासून झाली. जगातला सर्वात जुना पंथ आहे तो आदिनाथ परंपरा, नाथ परंपरा. ना तरी आदिगुरु शंकराला उनी शिष्य परंपरा. वारकरी संप्रदायाचा जन्म ह्या तीन परंपरेतनं झाला. पहिली परंपरा आहे नाथ, दुसरी परंपरा नाथ परंपरेतनं ज्ञानोबराय आले. आपल्या सर्वांना माहिती आदिनाथ गुरु सकळ सिद्धांता मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. ना तरी आदिगुरु शंकराला उनी शिष्य परंपरा. आदिनाथ उमा बीज प्रगटरे मच्छिंद्र नाथली सहज स्थिती. सहज मिळालेलं ज्ञान मच्छिंद्रनाथापासून गोरक्षनाथाकडे आलं. गोरक्षनाथांनी जाडबंगनाथाला दिलं. गोरक्षनाथांनी गैनीनाथाला दिलं. गैनीनाथांनी निवृत्तीनाथाला दिलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना दिलं. आणि ज्ञानेश्वर महाराज नाथ परंपरेतले पहिले वारकरी ठरले. ध्यानात ठेवा. वारकरी संप्रदायाची निर्मिती तीन परंपरेतनं झाली. ऐका, पहिली परंपरा जगातली सर्वश्रेष्ठ आहे ती नाथ परंपरा. त्या परंपरेतून ज्ञानेश्वर महाराज आले आणि या भागवत धर्माचा पाया रचला. ज्ञानदेव रचिला पाया उभारिले देवालया. ज्ञानोबराय नाथ परंपरेतील एक. आणि मंदिराचं काम झालं. भागवत धर्माच्या मंदिराचा पाया रचला आणि गाभाऱ्याचं काम चालू असताना दुसरे संत येऊन भेटले. पहिले एकटेच होते, आता दुसरे भेटले. ते दत्त परंपरेतील संत, त्यांचं नाव शांती ब्रह्म एकनाथ महाराज आहे. आणि त्या परंपरेतून योगीराज महाराज या ठिकाणी परवा येत आहे. योगीराज गोसाई महाराज येत आहे ना, माझे मित्रच आहे ते. परवा आम्ही पुण्याला चर्चा झाली, माझे पुण्यात कार्यक्रम होते. योगीराज गोसाई महाराज त्या नाथ परंपरेतनं वंशज आहे नाथ महाराजांचे. आणि हे नाथ महाराज दत्त परंपरेतनं आले. नीट ऐका, वारकरी संप्रदाय कसा तयार झालो ते सांगतोय. इथे त्रिवेणी संगम घडलेला आहे. पहिली परंपरा नाथ परंपरा ज्ञानोबरायांची, दुसरी परंपरा दत्त परंपरा एकनाथ महाराजांची. हे दोन परंपरा एकत्र झाल्या आणि मधला गाभाऱ्याचं काम नाथ महाराजांनी केलं, भागवत धर्मरूपी मंदिराचं. आता मंदिराचं काम झालेलंच होतं, मंदिर झालेलंच होतं. आता पायाभरणी झालेलीच होती, पाया बांधून मंदिर तयार झालेलंच होतं. आणि या संप्रदायाला आता कलश बाकी होता. आणि कळसा करता तिसऱ्या संप्रदायातले एक थोर संत तिसऱ्या संप्रदायातून आले. तो संप्रदाय होता चैतन्य संप्रदाय. चैतन्य संप्रदायातून एक संत आम्हाला लाभल्या गेले. त्या संताचं नाव आहे जगद्गुरु तुकाराम महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज या संप्रदायातून आले आणि जगद्गुरु तुकोबरायांनी या भागवत धर्माचा कळस केला. आणि कलश स्थानी शोभणारे संत म्हणजे तुका झाला ते कळस भजन करताव काश, भजन करताव काश, भजन करताव काश. जय हो. तुका झाला से कळश भजन करा सावकाश रे.
भजन करण्याकरता तुकोबाराय कलशस्थानी शोभले. आता ऐका, पहिले संप्रदायात अशी पहिली परंपरा होती, नाथ ज्ञानोबाराय आले. दुसरी परंपरा आहे दत्त एकनाथ महाराज आले, आणि चैतन्य परंपरेतून आले ते संत तुकोबाराया, आणि वारकरी संप्रदायाची स्थापना झाली, आणि जगामध्ये वारकरी संप्रदाय जगात श्रेष्ठ झाला. हे त्रिवेणी संगम म्हणजे वारकरी संप्रदाय. आता याची महती सांगत असताना आम्हाला मंत्र मिळाला, आम्हाला मंत्र कळाला, आणि जो मंत्र कोणापासून आला? बाबाजी चैतन्य सांगितले नाम, मंत्र दिला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी मंत्र हा चैतन्य संप्रदायातून आलेला आहे, वारकऱ्याला मिळालेला आहे, ध्यानात ठेवा. रामकृष्ण हरी हा मंत्र वारकरी संप्रदायातला सर्वश्रेष्ठ आहे, पण चैतन्य संप्रदायातून येऊन वारकऱ्यामध्ये विलीन झाले. आणि या संप्रदायाची पहिली घटना ज्ञानोबारायापासून नाथ परंपरेतनं घडली, आणि म्हणून नाथ परंपरा ही जगातली आदी परंपरा आहे. आणि याच्यातलं वैशिष्ट्य कोणतं असेल तर सगळ्यांनी या रे लहान थोर, याती भलती नारी नर, अन करारे विचार न लगे चिंता कवनाची कोणी या बाबा. सर्वांना अधिकार आहे, आणि येत असताना परमार्थामध्ये सर्वांना अधिकार दिला. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य काय आहे? सगळ्यांनी एकत्र यावं, सगळ्यांनी एकत्र पंक्तीला जेवावं, आणि सगळ्यांचे वैरभाव विसरून जावं, सगळ्यांनी लहान मोठेपणा विसरून जावा, आणि गरीब श्रीमंतपणा नष्ट व्हावा, म्हणून वारकरी संप्रदायाची निर्मिती झाली. महाराज सगळेजण इथे गरीबातला गरीब त्याच पंक्तीला बसतो, श्रीमंतातला श्रीमंत पंक्तीला ह्याच बसतो. आपण अनुभवलं गंगागिरी बाबा सप्ताह, लाखांनी लोक यायचे, पण पंक्तीला एकच असायचे. आज आपण तीच परंपरा आपल्या गावातील ज्यावेळेस मला घेण्याकरता तरुण इकडे आले, प्रभुदांना सांगत होते, महाराज हे सगळे तरुण मंडळी वाढण्याकरता सज्ज असतात, वाढण्याकरता हे एकाग्र होऊन असणारे काम करताय, याच्याकरता सप्ताहाची गरज आहे. आणि हा संप्रदाय म्हणजे वारकरी, ध्यानात ठेवा. ही सर्वश्रेष्ठ परंपरा आहे. काय आहे? इथे सगळे टाळकरी वारकरी एकत्र आलेले आहे, आणि एकत्र येऊन महाराज सर्वांना सारखेपणाचं शिक्षण देणारी परंपरा संप्रदाय म्हणजे वारकरी आहे. आणि या वारकऱ्यामध्ये आपण आलोय, काहीतरी कोणाचं देणं लागतोय, प्रत्येकानं थोडा तरी परोपकार करत राहिला पाहिजे. जास्त कोणाला नाही करता आला, थोडा थोडा परोपकार जर केला तर पुण्यात रूपांतर होईल, आणि ते पुण्यात रूपांतर होईल तर आपल्या जीवनात काही कमी पडणार नाही. काही काही माणसाला सांगितलं दान धर्म करा, महाराज कमी पडलं तर, संपलं तर, आता तू इथंच नाही, पुढचं नाही सांगत मी तुम्हाला, पण अवघडायचे की नाही, दान करत नाही, काहीतरी परोपकार करा, काहीतरी करा. बरं का माय बाप्पांनो, एक छोटंसं उदाहरण 2 मिनिटात देतो, वाणीला विराम देतो. बरोबर 9 वाजता आपल्याला जय विठ्ठल होईल, आणि जय विठ्ठल झाल्यानंतर 5 मिनिटं कोणी जागा सोडू नका, निवेदन करायचं आहे, प्रमोद भाऊची सूचना आहे, बोलायचं आहे. धन्यवाद. तर या ठिकाणी सांगत असताना काही लोकाला बोलता येत नाही, काहीला बोलू देत नाही, आणि काहीनी बोलूच नाही. तुम्ही जागी आहे सगळे, कीर्तन संपलं, आता शेवटचा भावार्थ चालू आहे. काहीला बोलता येत नाही, काहीनी बोलूच नाही, काहीला बोलू देत नाही. कोणतं सांगू आधी? आता 3 सांगितले ना, तात्या नीट ऐका, पुन्हा सांगतो. काहीला बोलता येत नाही 1, काहीला बोलू देत नाही 2, आणि काहीनी बोलूच नाही 3. तिन्ही सांगू का 1 सांगू? तिन्ही सांगतो, थोडक्यात सांगतो, ऐका. काळे पाटील तुम्ही लांबून आले ना, आता आमचे नाना लांबून आलेले आहेत. ऐका, काहींना बोलता येत नाही, त्यांनी बोलूच नाही, पण ज्याला बोलता येत नाही ना त्याला बोलायचं कंड फार असतो. तुम्हाला काय सांगू, आम्हाला लोक लय भेटतात. आत्ता गणपती उत्सव झाला, त्या गणपती उत्सवामध्ये तरुण मंडळीने असे मंडळ स्थापना केलेले असतात, आणि मग ती कीर्तन घेतात. एका तरुण मंडळीनं असंच माझं कीर्तन घेतलं, लांबून असणाऱ्या कीर्तनाला बोलवलं, आणि त्याच ठिकाणी नेल्यानंतर ते म्हणले, महाराज कीर्तन झाल्यानंतर, काल्याचं कीर्तन माझं होतं, काल्याचं कीर्तन झाल्यावर मला 10 मिनिटं बोलायला द्या. मी म्हटलं मोकळ्या बोलाने बोला, 10 काय 15 बोला, कारण तुम्हाला नाही बोलू दिलं तर पाकिट कमी होईल ना, तुमच्याकडून आधी लागत नाही. आजचा पाकिटचा काही प्रश्नच नाही, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बाळासाहेब भाऊ. प्रश्न तिकडचं सांगतो, जर तुम्हाला नाही बोलू दिलं तर अवघड होईल, बोला म्हटलं मोकळ्या बोलाने. कीर्तन झालं, आणि त्यांनी आता फार काही बोलता येत नव्हतं बिचारायला, पण तो मंडळाचा अध्यक्ष होता, त्याला बोलायची इच्छा होती. त्यांनी तो माईक धरला, असा खाली फरची होती, भोंगे लावलेले होते, साऊंड नव्हते बरं का भाऊ, भोंगे होते, ते तड 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 उडायचे, ते घाबरायचं, लटलट कापायचं, ते भोंगे तड 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 उडायचे. आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. आज या ठिकाणी
नवनाथ परंपरेतील नाथ परंपरा श्रेष्ठ आहे अडबंगनाथ संस्थानचे वैकुंठवासी अरुणगिरी महाराज इथं आले. तुम्ही जागे आहे का अजून? अडबंगनाथ संस्थानचे वैकुंठवासी अरुणगिरी महाराज इथं आले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सुदामाप्पा पहिल्यांदाच भेटलो होतो तुम्हाला. त्याला म्हटलं बाबा माझं दाव आहे तूच घाल आणि श्राद्ध आहे तुझ्याच पैसे. आता सांगा याने बोलावा का बोलू नये हो? महाराज बघा ना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अरे बाबा हे कालेचे कीर्तन. मग आता यांनी बोलू नाही, काहीला बोलता येत नाही. आता दुसरं सांगतो, थोडक्यात सांगायचं, माझा वेळ संपला. दुसऱ्याने काहीला बोलू देत नाही. नीट ऐका, काहीला बोलू देत नाही. एक माणूस डॉक्टरकडे गेला आणि सांगितलं डॉक्टर साहेब मला 2 मिनिटं बोलू. थांबा म्हणले, सकाळपासून लाईन लागली, तुम्ही कुठं बोलतात? या नंबरनी. अहो 2 मिनिटं बोलायचं नाही म्हटलं, लाईनने या. आता लाईनने या म्हटल्यानंतर तो माणूस लाईनने गेला. 6ला निघाला, 9 पर्यंतच लाईन होती. लाईनला गेला आणि गेला डॉक्टरच्या समोर. डॉक्टर साहेब मला 2 मिनिटं बोलू. थांबा म्हटले, झोपा खाली. त्याच्या टेचरवर झोपायला होता. अहो मला 2 मिनिटं बोलू द्या. नाही म्हटलं, झोपा खाली. झोपला. घ्या श्वास, भरा श्वास आणि सोडा श्वास. आता काय घ्या आता सोडा बाहेर, काय विचारूच नका. अहो तो म्हटला बोलू द्या. नाही म्हटलंय, श्वास घ्या सोडा. सगळं झालं, चेकिंग झालं. बसा खुर्चीवर. सांगा म्हटलं आता काय झालं तुम्हाला? तुम्ही जागे आहे ना? मग आतापर्यंत काय चालू होते? वा उताना वा पालथन, भरा श्वास सोडा श्वास. तो म्हटला डॉक्टर साहेब हे बघा मला काही झालं नाही, काही होत नाही, मी आजारी नाही आणि माझं घरचंही कोणी आजारी नाही. म्हणले कशाला आला? माझ्या मुलीचं लग्नाचं निमंत्रण द्यायला आलो. म्हणले बोलूनच दिलं नाही तुम्ही. 10 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे म्हणले, मग निमंत्रण द्यायला आलो पण याला बोलूच दिलं नाही. म्हणजे काहीला बोलू देत नाही, काहींना बोलता येत नाही आणि काहीने बोलूच नाही. लक्षात येतं का? आता बोलूच नाही कोणी, ते नको सांगायला, वेळ झाला आता का सांगू शका मिनिटात? ते मला दम दिलेला आहे, 9च्या पुढे जायचं नाही प्रेमाचं. बरं सांगतोय शेवटचं, ऐका. काहीने बोलू नये. माझा मुंबईला एक कार्यक्रम होता, 17 दिवसाचा सप्ताह आहे मुंबईमध्ये. मी आता 3 दिवस मुंबईमध्ये होतो. डिसेंबर महिन्यामध्ये परत माझा कार्यक्रम कांदिवलीला आहे. 17 दिवसाची एक सप्ताह आहे मुंबईमध्ये आणि तिथे एक अशी परंपरा आहे. महाराज 17 दिवस सप्ताह. आपल्याकडं 7 दिवस आहे, 8 दिवस आहे. अडबंगनाथाचं 9 दिवसाचं आहे. अडबंगनाथ संस्थानला नवनाथ म्हणून 9 दिवस. आणि यंदा आपलं सर्वांचं भाग्य आहे, अडबंगनाथ संस्थानला 9 दिवस धर्मनाथ बीज आहे आणि हजारो लोक पारायणला बसणार आहे. नवनाथ यज्ञ होणार आहे आणि महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कथाकार रामराव महाराज ढोक यांची 7 दिवस कथा होणार आहे. तर सर्व भाविकांनी, पंचकृषीतील भाविकांनी नक्कीच कथा श्रवणाचा लाभ घ्या. रामराव महाराज ढोक. 1 दिवस आणणं अवघड आहे आजच्या काळात. आता ते काय कीर्तनात बोलायचं आहे का? पण आपण आता तुम्हाला कळलं साहेब, 7 दिवस ते आहे, सगळ्यांनी लाभ घ्या एवढंच म्हणाल मी. 7 दिवस सुंदर कार्यक्रम आहे. इंदोरकर महाराजांचं कीर्तन आहे आणि अनेक साधू संत येणार आहे. 13 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 मध्ये आणि हजारो भाविक पारायणला बसणारे. आपल्या परिसरातल्या सगळ्या भाविकांनी, जास्तीत जास्त भाविकांनी पारायणला या, लाभ घ्या आणि कथेचा लाभ घ्या. सर्वांना धन्यवाद. मायबापांनो, माझा विषय चालला होता, काय सांगत होतो मी विठ्ठलराव? तुम्ही भेटले व बऱ्याच दिवसांनी. आमचे जुने ते त्यांचं नाव घेतलं म्हणजे सगळ्यांचं नाव घेतल्याचं पुण्य प्राप्त होतं. बरोबर आहे. आपलं काय चाललं होतं? हा एक राहिला अजून, तिघा भाई. हा तुम्ही ध्यानात ठेवलं, धन्यवाद तुम्हाला त्याच्या पाहिजे. ते माझे लाडके ध्यानात ठेवा याच्या पलीकडे. असो, परिणाम असा झाला, 3 गोष्टी सांगितल्या होत्या मी. काहीने बोलू नये, काहीला बोलू देत नाही आणि काहीने बोलूच नाही, काहीला बोलू देत नाही, काहीला बोलता येत नाही. 2 झाले, 1 राहिलं. सप्ताह मुंबईला होता आणि तिकडे आगरी लोक फार महाराज सात्विक आहे. आगरी लोक मुंबईमध्ये, योगेश भाऊ आगरी लोक आहेत. ते आगरी लोक सूट पॅन्ट मध्ये असतात, पण कीर्तनाच्या वेळेला
एवढे सुसज्ज झालेले असतात की आळंदी पंढरपूरच्या वारकऱ्याला लाजवेल एवढे कपडे, धोतर, बाराबंदी, हे सगळ्या गोष्टी असतात. कीर्तन माझं सुरू झालं. कीर्तनाकरता सगळे लोक जमले आणि एक माणूस आला ना तिथं टांगटिंग होऊन. तो आल्यानंतर कीर्तन रंगात आलं, मध्यंतर झाला होता आणि तो माणूस आला आणि मध्येच घुसायला लागला. ते भालदार चौबदार आमचे आबासारखे, भाऊ सारखे, ते म्हणले अरे थांबा बाबा थांबा. ते म्हणले हो बाजूला. ते काही चौबदारचं ऐके ना, ते जरा वर फुलच झालं होतं, जास्तच झालेलं होतं. ते चौबदार भालदार आडवायला लागले, बाबा थांब म्हणले, बस खाली. ते आरडावाडा गेटवर करायला लागलं, व्हा बाजूला म्हटले नाही. आणि गेटवर आरडावाडा व्हायला लागल्यावर चित्त विचलित व्हायला लागलं. मी म्हटलं येऊ द्या, अशाचीच कीर्तनाला गरज नाही तरी. मग अरे म्हण महाराज ते पिलेलं आहे, म्हटलं येऊ द्या, पिलेल्याचीच गरज, येऊ द्या. आला आता त्याने शांत बसावं का नाही. ते वर फुलत झालेलं होतं टांगटिंग. मी म्हटलं बसा आता तुम्ही. ते म्हणले महाराज बसायला नाही आलो, मला बोलू द्या म्हणले थोडं. मी म्हटलं तुम्ही काय बोलणार बा, मला मुंबईकरांनी नगर जिल्ह्यातून इथे मुंबईला बोलायला आणलं, माझ्या वतीनं तुम्ही काय बोलणार आहे माईकवर. नाही म्हटलं थोडं बोलू द्या. पण आशाच्या नादी न लागता म्हटलं बोलन पटकन, वेळ मोकळा कर. तो आला, बरं निदान सरळ बोलावा ना. मी हादरलो. त्यांनी सांगितलं महाराज मला बाकी काय बोलायचं नाही, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मग तो डबल हादरलो. म्हणले फुल झालेलं आहे, हे काही वारकरी नाही माळकरी नाही, काय विचारेल तपास नाही. हे म्हणलं महाराज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. मी हादरलो होतो, खरोखर वरपे पाटील घाबरलो होतो. काही विचारेल म्हणले, याच्याकडून नाही लागतात. तो म्हणला महाराज मला असं विचारायचं आहे, या जगामध्ये असे कोणते ऋषी झाले की ज्यांनी समुद्र प्राशन केला. मी म्हटलं बरं झालं शास्त्रातलं विचारलं, आपण कांडेकर बाबाला विचारून सांगू म्हटलं, हरकत नाही. निदान शास्त्रातलं विचारलं, बरं झालं, काही हरकत नाही, चांगलं विचारलं. अरे बाबा असा एक ऋषी होता, त्याचं नाव अगस्ती, त्यांनी समुद्र प्राशन केला. म्हटलं मी रामायणाचार्य आहेत, बेटाच्या परंपरेतला, रामायणातलं विचारलं, अगस्ती ऋषी होते, तेवढ्यावर थांबायला पाहिजे की नाही. तो म्हणला महाराज जर अगस्तीने समुद्र प्राशन केला तर किती घोटात केला. तुम्ही जागी आहे ना. समुद्र प्राशन केला पण किती घोटात पिला. मी म्हटलं शास्त्रानुसार जे वर्णन आहे, समुद्र प्राशन 3 घोटात पिला. ते म्हणला छे, एक समुद्र प्यायला 3 घोट लागले का त्या अगस्तीला. एक समुद्र प्राशन करण्याकरता 3 घोट लागतात का. माझ्याकडे बघा, मी एका घोटात 9 सागर पिऊन आलो म्हणले तुमच्या पुढं. बस कळलं तुम्हाला. तो म्हणला एका घोटात 9 सागर पिऊन आलो, टांगटिंग होऊन आलो. आता सांगा आशेने बोलावं का महाराज. काहीने बोलू नाही, काहीला बोलता येत नाही, आणि काही गोष्टी काही लोकांना बोलता येत नाही, त्याने बोलू नये. काही गोष्टी बोलण्याच्या पलीकडे असतात, त्याला बोलता येत नाही. आणि काही असणारी इच्छा असते, ते बोलत नाही. आणि काहीला बोलू देऊच जाऊ नये. मायबापांना विचार करा, जीवन हे बोलण्याकरता आहे, पण काय बोलण्याकरता आहे. हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला, व्यर्थ गलबाला नका करू. आणि हे सगळं करत असताना जीवन दुर्लभ आहे, फार नाही काही करता आलं, थोडा थोडा परोपकार प्रत्येकाने केला पाहिजे. जास्त न करता थोडा थोडा की असना परोपकार करावा, जीवन धन्य करून घ्यावं. शेवटचं चरण. तुका म्हणे फार, 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 तुका म्हणे फार. थोडा तरी परोपकार, थोडा तरी परोपकार, परोपकार तुझ व्हावा. आहे देव तुझ व्हावा, आहे देव तुझ व्हावा, आहे देव तुझ व्हावा, आहे देव तुझ तरी परोपकार, थोडा तरी परोपकार तुझ व्हावा.
तुझा आहे देव तुझा वा विको कमी करा देवा तरी हा सुलभा सुलभा उपा तरी हा सुलभ उपव तरी हा सुलभ पाव तुझा भावा आहे देवा तुझा भावा आहे देवा तुझा भावा आहे देवा तुझा भावा ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम मावली ज्ञानराज मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली तुकाराम मावली ज्ञानराज मावली तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार तुझा बाबा हे देव तरी हा सुलभ उपाव झालेला भावार्थ देवाच्या चरणी समर्पित करतो. आज या ठिकाणी आपल्या गावामध्ये शारदा उत्सवानिमित्ताने समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळी, तरुण मंडळी आणि देवस्थानाची सर्व भक्त परिवार या सर्वांच्या एकत्रीकरणाने हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी 50व्या वर्षातला अत्यंत सुवर्ण उत्सव चांगल्या प्रकारे साजरा होतो आहे. अशीच सेवा आपल्याकडं भगवंताची होत राहावी. कोणताही कार्य करत असताना ते प्रेमाने असावं, आनंदाने असावं आणि ते श्रद्धेने असावं. प्रेम, आनंद आणि श्रद्धा असेल तर फल प्राप्त होत आहे. श्रद्धा ज्ञान देते है, नम्रता मान देते है. श्रद्धा ज्ञान देते हैं, नम्रता मान देती है, योग्यता स्थान देती है. ये तीनों अगर मिल जाए तो दुनिया सन्मान देते हैं. दुनियामध्ये सन्मान मिळावा वाटत असेल तर काम श्रद्धेने केलं पाहिजे. हे चांगलं कार्य आपल्या इथे चालू आहे. अशीच सेवा विश्वराची देवी मातेची आपल्याकडनं होत राहावी ही देवीच्या आणि अडवंगनाथाची चरणी प्रार्थना करतो. वाणीला विराम देतो. 5 मिनिटं जागेवर टाळकरी खाली बसतील, सूचना होईल. नंतर जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.